महालक्ष्मी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही कधी कोथिंबीरमध्ये रवा घालून पाहिलंय का? नसेल तर एकदा पहा. त्याआधी तुम्ही कधीच ही रेसिपी बनवली नसेल. अगदी नवीन पद्धत आहे. रोज रोज तोच तो नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, बोर झाला असेल तर नक्कीच करून पहा. आणि आता दिवाळीचे गोड पदार्थ खाऊनही कंटाळा आला असेल ना, मग माझ्या या पद्धतीने एकदा कोथिंबीर वडे बनवूनच पहा. कोणतंही झंझट न करता अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये झटपट हा नाश्ता होतो. हे छोटे छोटे कोथिंबीर वडे अगदी सॉस सोबत खायला मुलांना खूपच आवडेल. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता आणि एकदम पौष्टिक आहे, पुढे तुम्हाला कळेलच. त्याचबरोबर यामध्ये इनो, सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही, तरी देखील मस्त असे खुसखुशीत, कुरकुरीत आणि जाळीदार आपले वडे झालेले आहेत. त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. त्यासाठी एक मोठा आकाराचा बटाटा साल काढून खिसून मी पाण्यात ठेवलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे. यामध्ये एकदम कवळ्या कवळ्या कोथिंबीरच्या काड्या देखील घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही इथे छोटीशी लपवाछपवीही करू शकता बरं का. तुमची मुलं ज्या भाज्या खात नाही त्या भाज्या इथे बारीक चिरून घालायच्या. ते तुम्ही गाजर, शिमला मिरची बारीक चिरून घालू शकता. तर इथे मी बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर बारीक चिरून कढीपत्ता घ्यायचा. कढीपत्त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो वड्यांना. आणि अशा बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत. एका कढईमध्ये फक्त 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी जिरं घातलं. जिरं छान फुलल्यानंतर इथे कढीपत्ता होता तो घातला आणि बारीक चिरून ठेवलेली मिरची होती ना, ती यामध्ये घातलेली आहे. आता हे छान असं परतून घेतलं. जिरं, कढीपत्ता आणि मिरची परतून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो घालणार आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये भाज्या अजून वापरायच्या असतील तर वापरू शकता. तुमची मुलं जी भाजी खात नाहीत ती भाजी आवर्जून यामध्ये बारीक चिरून घाला आणि छान परतून घ्या. मुलांना कळणार सुद्धा नाही. मुलं आवडीने खातील. मुलांच्या पोटात भाज्याही जातील आणि खरं सांगते मागून मागून खातील आणि हाच नाश्ता नेहमी बनवायला लावतील. मग अशी आपण खिसून ठेवलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे. बटाटा घालताना पाण्याचा एकही अंश यामध्ये जायला नको. बटाटा आपल्याला गच्च पिळून घालायचा आहे आणि बटाटा 1 मिनिटभर याच तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. बटाटा परतून झाल्यानंतर इथे आपण कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीरचा तुम्ही भरपूर प्रमाणात वापर करू शकता. या ठिकाणी कोथिंबीरीचा भरपूर छान फ्लेवर येतो बरं का आपल्या वड्यांना. मला इथपर्यंत जर रेसिपी आवडलीच असेल तर नक्कीच एक लाईक करा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला नक्की कळवा. त्याचबरोबर हा नाश्ता तुम्ही आधी कधीच केला नाही किंवा कधी पाहिला देखील नाही असं जर असेल तर नक्की मला एक कमेंट करून सांगा. हे कसं आहे, प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागे खूप मेहनत असते आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे तुमचे एक लाईक, कमेंट आणि माझ्यासाठी ती खूप लाख मोलाची आहे. असो तर इथे काय करायचं आहे माहिती आहे का, कोथिंबीर घातल्यावर आता 1 मिनिटभर छान असं हे सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 पेला पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता आपल्याला या पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. उकळी आल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. हा नाश्ता मी अगदी 2 ते 3 माणसासाठी बनवत आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर बनवू शकता तुम्ही. आणि 1 वाटी रव्यामध्ये आरामात 2 ते 3 माणसं पोटभरीचा नाश्ता करू शकतात. ते बघा पाण्याला कड आला आहे आणि आता उकळी फुटू लागली आहे. त्याच वेळेला मी ते 1 वाटी रवा घालणार आहे. हे बघा मी रवा मोठा रवा होता तोच वापरला आहे. तुम्ही बारीक रवा वापरा जर पहिल्यांदा करत असाल तर. बारीक रवा असेल तर छान हे मिश्रण मिळून येतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्याला कच्चा रवा वापरायचा आहे. रवा भाजलेला वगैरे असेल तर तो वापरू नका. उकळी आल्यानंतर हा रवा मी याच्यामध्ये घातलेला आहे. रवा याच्यामध्ये घातल्यानंतर हा रवा आपल्याला सगळा एकजीव करून घ्यायचा आहे. गाठी गुठळ्या वगैरे ह्याच्यामध्ये काही होऊन द्यायच्या नाहीत. छान असं परतून घ्यायचं आहे. जसं उपमा किंवा उपीट करताना आपण रवा परतून घेतो ना, त्याच पद्धतीने हे करायचं आहे. बघा सगळा एकजीव झाला आहे. यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या काहीच दिसत नाहीत. आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला 1 मिनिटभर असंच परतून घ्यायचं. ह्याचा एक गोळा होईपर्यंत वाट बघायचं. एक गोळा झाला की आपल्याला हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. रवा आपण जेव्हा पाण्यात टाकतो ना तेव्हा पटकन आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. ह्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. आणि ही प्रोसेस झटपट होते. तुम्हाला माहितीच आहे उपीट करताना आपण जसं करतो त्याच पद्धतीने लगेचच हे रव्याचं मिश्रण एकदम घट्ट होतं. याचा एक गोळा होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. त्यामध्ये आता आपल्याला भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. असं वरून कोथिंबीर घातलं ना की अजून भरपूर चव येते. वड्यासाठीचं हे मिश्रण आपलं तयार आहे. आता काय करायचं, हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला सैल ठेवायचं नाही बरं का. हे मिश्रण आपल्याला सैल असं ठेवायचं नाही. छान असं घट्ट करायचं आणि हे थोडं थंड झाल्यावर आणखीन घट्ट होतं, मस्त मिळून येतं. आता हे एका प्लेटमध्ये म्हणजे एका ताटामध्ये काढलेलं आहे.
असं पसरून ठेवायचं म्हणजे लगेचच थंड होतं. थोडंफार कोमट असतानाच हे छान असं एकजीव करून मळून घेतलेलं आहे मी. हे थोडं थंड झाल्यावरच आपल्याला हे मळायचं आहे, नाहीतर हाताला भाजू शकतं. त्या पद्धतीने 1 मिनिटभर असंच थंड होऊन दिलं आणि पटकन हे कोमट झाल्यानंतर मी छान असं मळून घेतलेलं आहे, म्हणजे याचा एक गोळा तयार केला. मिश्रण घट्ट झालं आहे, मस्त असं मिळून आलं आहे. आता आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याचे आपण वडे करून घेऊ शकतो, जसं तुमच्या मुलांना आवडेल त्याप्रमाणे. आपण ह्याला रव्याचे मेदूवडे पण म्हणू शकतो बरं का. याला गोल आकारमध्येच मी ठेवणार आहे. दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही मस्त. हे बघा, हातानेच असे लिंबावडे गोळे करून घ्यायचे आणि थोडेसे ह्याला प्रेस करून याच्या मध्यभागी गोल होल करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सगळे वडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकता आणि सेम अशाच पद्धतीने मी सगळे वडे करून घेतलेले आहेत. आता वडे तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला मस्त असं तापवून घ्यायचं आणि मगच वडे सोडायचे आहेत यामध्ये. जर समजा तेल तापलेलं नसेल आणि हे वडे तुम्ही जर सोडलात तर हे तेलामध्ये विरघळू शकतात. त्यामुळे तेल आपल्याला कडक तापवून घ्यायचं आहे. कडक म्हणजे एकदम कडक नाही करायचं, जसं आपण पुरी वगैरे तळताना करतो त्या पद्धतीने सेम. एकदा तेलात सोडलेत की मंद आचेवर मस्त अशा आतून पचेपर्यंत म्हणजे खरपूस असे कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि जर तेल तापलं नसेल तर हे वडे कढईला चिटकूनही बसू शकतात. त्यामुळे तेल आपल्याला व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला समजतच नसेल तर आधी आपल्याला छोटासा गोळा करून यामध्ये टाकायचा आहे. बारीक टाकलेल्या गोळ्याला छान बुडबुडे सुटतात आणि तो हळूवार वर येऊ लागतो, तेव्हा समजून जायचं की तेल आपलं परफेक्ट आहे. आणि मगच बाकीचे सगळे वडे आपल्याला ह्यामध्ये सोडायचे आहेत आणि मंद आचेवरच खरपूस असे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मोठ्या आचेवर जर वडे आपण पचवून घेतले तर आतमध्ये ते कच्चे राहतात आणि वरती त्यांचा कलर फक्त डार्क होतो. एकदा आपलं तेल छान तापलं की मंद आचेवरच आपल्याला वडे छान खरपूस असे खमंग परतून घ्यायचे आहेत, म्हणजेच फ्राय करून घ्यायचे आहेत. आतून मस्त जाळीदार, पोकळ आणि कुरकुरीत खुसखुशीत असे वडे होतात. अशा पद्धतीने मी सगळे वडे फ्राय करून घेतलेले आहेत. ते बघा, आपण इनोचा किंवा सोड्याचा वापर केला नाही तरी सुद्धा आतून मस्त पोकळ, जाळीदार असे खमंग वडे झालेले आहेत. त्याचबरोबर कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आणि कसं गरम गरम असतानाच एकेकाला हे द्यायचं, थंड होऊन द्यायचं नाही. अगदी छान लागतात गरम गरम. त्याचबरोबर हे वडे तुम्ही असेचही खाऊ शकता, खूप छान चवीला लागतात. किंवा दह्याबरोबर तर मला खूप खूप आवडतात, हे खूप छान लागतात. लहान मुलांना द्यायचं असं तर टोमॅटोचा सॉस असतो ना, त्याच्यासोबत द्या, मुले आवडीने खातील. आणि हे वडे तुम्ही टिफिनसाठीही मुलांचे देऊ शकता. अजिबात मऊ होत नाहीत, बराच वेळ असेच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात. आणि जिथे आपण रव्याचा वापर केलाय ना, तिथे तांदळाच्या पिठाचाही वापर करून अशा पद्धतीने वडे बनवले जातात बरं का. हेही वडे खूप छान होतात. तर मग मंडळी, यंदाच्या हिवाळ्यामध्ये असं स्पेशल नाश्ता तुम्हीही करून तुमच्या मुलांना खायला घाला. त्याचबरोबर भरपूर भाज्यांचा वापर करा, मुलांनाही खायला खूप आवडेल. मुलेच काय, मोठेही आवडीने खातील. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मुलांना असा झटपट नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता. घरी कुणी पाहुणे आले तर त्यांनाही असा वेगळ्या चवीचा नाश्ता तुम्ही देऊ शकता. पाहुणेही कौतुकच करतील. आणि या पद्धतीचा नाश्ता तुम्हाला कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्येही मिळणार नाही. अगदी घरच्या चवीचा नाश्ता आहे. त्याचबरोबर हिवाळा स्पेशल मस्त असा गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत नाश्ता तुम्ही नक्कीच करून पहा. आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स पण करा. महालक्ष्मी किचनच्या कुटुंबात सहभागी व्हा आणि सपोर्ट करा. इथून पुढेही तुमच्यासाठी अशा छान छान रेसिपी मी घेऊन येणार आहे. रेसिपी नक्की पहा. धन्यवाद.